हॅलो मैत्रिणी, स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मस्त अशी झटपट अशी चविष्ट अशी खारं वांगं बनवूया। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर चला, तरी ते घेतली मी अंदाजे अर्धा किलो वांगे आणि आता आपण मस्त अशी झणझणीत अशी छानपैकी अशी भाजी बनवूया। आणि अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा करून बघा। तर इथे मी तव्यावर अर्धी वाटी तीळ घेतले आणि तीळ आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे, जास्त लाल होऊ द्यायचे नाही। जास्त जर भाजले ना तर भाजीची टेस्ट अशी कडू होती, तर त्याच्यामुळे असे या पद्धतीने भाजायचे। उडायला लागले की बंद करायचे। याच्यानंतर मी त्याच वाटीने अर्धा वाटी इथं खोबरकीस घेतलेला आहे। याच्या जागी तुम्ही जे खोबरं असतं ना त्याचे काप पण घेऊ शकता। तर इथे सकाळी मला डब्याला थोडी घाई होती, त्याच्यामुळे मी खोबरकीस घेतली। तर इथे दोन्ही आपण अर्धे अर्धे घेतले। इथे मी एक गाठा लसूणचा घेतला आहे आणि इथे ही अद्रक घेतली। तर याला मी आता बारीक साल काढून वगैरे याचे बारीक याला कापून याला तर आपण आता भाजून घेऊया। तर आता हे छानपैकी असे भाजायचे। याच्यानंतर आपण हे सगळं काढून घेऊया। आणि याच्यानंतर हे बघा मी प्लेटमध्ये काढून ठेवले तीळ, खोबरं, लसूण आणि अद्रक आणि थोडंसं कोथिंबीर घेतला। याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमच धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट आहे, जास्त तिखट नाही आहे आणि चमच पण छोटासा आहे। तुम्हाला वाटत असेल की तिखट टाकते तर इथे मी टाकले जसं आम्हाला तिखट लागते। तुम्ही तुमच्या पण अंदाजानुसार तुम्ही टाकू शकता। इथे टाकले मी लाल तिखट, मीठ आणि हळद टाकायची नाही कारण कलर थोडासा वेगळा होतो। तर इथे मी सगळे मसाले आणि थोडंसं तेल टाकायचं म्हणजे भुसभुशीत होत नाही मसाला। याच्यानंतर अशा पद्धतीने सगळे मसाले वांग्यामध्ये छान मसाला भरून घ्यायचा। इथं बघू शकता वातावरण असं ढगाळ झालेलं आहे आणि इथे तेल थोडं जास्त घ्यायचं कारण आपल्याला इथे पाण्याचा अजिबात याच्यामध्ये वापर करायचा नाही। भाजीमध्ये आपल्याला हे वांगे जे आहे ते सगळे तेलामध्येच फ्राय करून घ्यायचे। तर हे छान आपण 1-2 मिनिट परतून घेऊया। हे बघा अशा पद्धतीने। याच्यानंतर जो शिल्लक मसाला होता ना राहिलेला, तर तो याच्यानंतर आपण याच्यावर टाकून घेऊया आणि याच्यानंतर याला छानपैकी असं 1-2 मिनिट छान परतून घेऊया, जेणेकरून करपलं नाही पाहिजे, खाली डागलं नाही पाहिजे कारण आपण याच्यामध्ये पाणी अजिबात ॲड करत नाही। तर बघू शकता झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिट छानपैकी अशी तेलामध्ये छान फ्राय होऊ दिली आणि मस्तपैकी वांगे असे शिजली। तर ही रेसिपी खारं वांग्याची तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा।